शांती. आज आपण दिव्य दर्शन भवनच्या उद्घाटन प्रसंगी इतक्या मोठ्या संख्येनं आणि वेगवेगळ्या ठिकाणातून जे भाऊ बहीण एकत्र आलो आहोत, त्याचं मूळ बाबा आहे. त्याचं मूळ ईश्वरीय शक्ती आहे. त्याचं मूळ परमेश्वरानं दिलेलं ज्ञान आहे. परमेश्वरानं आपल्या सर्वांवर केलेली मेहनत आहे. त्या शिवबाबांमुळं आपण सगळे एकत्र आलो. म्हणून एक मिनिट आपण शिवबाबाला खूप प्रेमानं याद करूया. बराच वेळ आपण बसलेले आहोत सगळेजण. एक सुंदर स्मृती एक साथ करूया की मी एक अत्यंत श्रेष्ठ आत्मा आहे, देहापासून न्यारी आहे आणि शिवबाबांची अति 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 प्यारी आहे. अनंत गुणांचं भंडार, शक्तींचं स्रोत आणि सत्यज्ञानाचा सागर असा जो बाबा आहे, ज्यानं आपल्या सर्वांना कुठून कुठून एकत्र केलेलं आहे आणि प्रेमाच्या धाग्यामध्ये, एकतेच्या धाग्यामध्ये बांधलेलं आहे, त्या शिवबाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसऱ्या आनंदाच्या टाळ्या आपण विशेष राजेश्वरी बहिणजी, ज्या अथक आहेत, कमी बोलतात, जादा काम करतात, ज्यांचा विशेष गुण आहे मोठ्या असूनही, मालक असूनही बालकसारखं राहतात आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रभा बहिणजी आणि प्रभा बहिणजींना साथ देणारी छोटी बहीण, या त्रिमूर्तीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. अभिनंदन 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 करूया. प्रभाबेननी ज्यांना ज्यांना बोलवलं त्याच्यामध्ये अति आदरणीय व्यक्तिमत्व दशरथ भाईजी, करुणा बहिणजी, संगीता बहिणजी, अर्चना बहिणजी शिरूर महाराज आपले या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ता आमदार साहेब येऊन गेले, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा येऊन गेल्या. त्या सगळ्यांच्यासाठी एकदा टाळ्या होते. आणि आता किती जोरात वाजवत आहे बघते मी. टाळ्या वाजवूया आपण. चला, आधीच वाजवलेत तुम्ही, काय हरकत नाही. या टाळ्या आहेत तुमच्यासाठी.
कारण तुम्ही किती वेळ फक्त सन्मान बघत आहे, है ना? आमच्यासारखा असता तर उठून निघून गेला असता. परंतु तुम्ही किती वेळ, मला वाटतं जवळजवळ 1 तास झाला, जास्त. करुणाबेन म्हणतात ज्यादा वेळ झाला. आता आपण परिवारात बसलोय, कळलं? तर सन्मान हा गुण चांगला आहे, त्यामुळं अनेकांचा सन्मान या ठिकाणी झाला. खरं मी बाबांच्या वतीनं आणि मीरा सोसायटी सबझोनच्या वतीनं त्यांच्यासाठी त्यांना शाबासकी देते, त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते, ज्यांनी दिव्य दर्शन बांधण्यामध्ये आपलं तन लावलं, मन लावलं, धन लावलं, समय लावला आणि अतिशय लगन एक सुंदर वास्तू तयार केली. त्यासाठी त्या सर्वांना खूप खूप त्यांच्या भाग्याला टाळ्या वाजवूया. कारण सेवा केली की भाग्य बनतं. चाहे तनानं सेवा करा तरी भाग्य बनतं, मनानं करा, मनसा सेवा तरी भाग्य बनतं, धन लावा तरी भाग्य बनतं. आणि ज्यांनी सगळंच लावलं त्यांच्या तर भाग्याचं आपण काय वर्णन करणार. आपण एवढंच म्हणूया की दिव्य दर्शन बांधून या सर्व बंधू भगिनींनी सतयुगासाठी आपले महाल बुक करून टाकले, है ना? बुकिंग सिस्टीम चालू आहे ना. फ्लॅट बुक करावा लागतो, जमीन बुक करावी लागती. तसं वर्तमान परमात्मा येऊन भारतभूमीला स्वर्णिम भारत बनवत आहे. आणि स्वर्णिम भारत बनवण्यामध्ये त्याच्या कार्यासाठी ज्या इमारती बनल्या जातात, त्या इमारती चाहे छोटी असू दे चाहे मोठी असू दे, ती इमारत म्हणजे आपण केलेल्या सतयुगातल्या सोन्याच्या महालाचं बुकिंग आहे. म्हणून भक्ती मार्गामध्ये सुदामा प्रसिद्ध झाला. सुदामानं मुठ्ठीभर चावल कृष्णाला दिले आणि परत येऊन बघतो तर अख्खं त्याचं गाव सोन्याच्या महालाने भरलेलं असतं. हे गायन आहे संगम युगाचं. संगम युगात बाबाचे बच्चे त्यांना जेवढं जमतं तेवढं मुठ्ठीभर, घागरभर, पोतभर जेवढं त्यांना जमतं तेवढं ते करत राहतात. आणि त्याच्या रिटर्नमध्ये त्यांना खूप सुंदर स्वर्णिम भारताची निर्मिती बाबांच्या सगळ्या बच्चांच्या तनातून, तनसेवेतून, मनसेवेतून आणि धनसेवेतून एक नवं विश्व तयार होत आहे. आणि ते विश्व तयार करण्याचं जे एक ऑफिस असतं, एक समजा आता इलेक्शन जरी आल्या तरी वेगळे वेगळे ऑफिसेस तयार करतात. कुठलंही मोठं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर एक ऑफिस बनवलं जातं. तसं बाबांचे हे गीता पाठशाळा, सेवा केंद्र, उपसेवा केंद्र, मुख्यालय हे सगळे ऑफिसेस आहेत, जिथून भारतभूमी नव्हे पण कंप्लीट विश्व स्वर्गामध्ये, स्वर्णिम भारतामध्ये परिवर्तन करण्याचं बाबांचं मोठं कार्य मोठ्या प्रमाणात 90 वर्षांपासून सुरू आहे. आपण सगळे फार भाग्यवान आहोत. परमेश्वर घरावर आला हे आपल्याला कळलं. त्यानंतर आपण परमेश्वराचं ज्ञान ऐकलं, त्या ज्ञानाचे अनुभव घेतले. आपल्या सगळ्यांच्या जीवनात आपण सात्विक बदल करत आहोत आणि त्याबरोबर आपलं तन मन धन ईश्वरीय कार्यामध्ये सफल करत आहोत. म्हणून आपल्यासारखा भाग्यवान, लकी या जगामध्ये कुणी नाही. आज आपण दिव्य दर्शन उद्घाटनसाठी आलो आणि मला दिव्य दर्शन
भवनाचं नाव तर भवनात आल्यावर कळलं, परंतु श्रीगोंदा या ठिकाणी येण्याचा हा तिसरा चौथा बहुतेक वेळ असेल. नावामध्ये श्री शब्द आहे आणि मला असं वाटते की श्रीचा अर्थ आम्ही बघितला. श्री म्हणजे श्रेष्ठ तर माहिती आहे आपल्याला, पण श्री म्हणजे पवित्रता, श्री म्हणजे लक्ष्मी असंही म्हटलं जातं. तर हे नवे अर्थ कळाले आणि अशा लक्ष्मीच्या स्थानावर, श्रेष्ठ स्थानावर, पवित्र स्थानावर आम्ही जेव्हा आलो आणि दिव्यदर्शन भवन हे नाव वाचलं आल्यावर, भवनात आल्यावर वाचलं, पण मी त्या श्रेष्ठत्वाची प्रचिती, अनुभूती इथं यायला लागल्यापासून घेतली. कारण आम्हाला सकाळी सकाळी प्रभा बेंजींचा फोन आला की बेंजी आम्ही काष्टीमध्ये येऊन थांबतोय आणि तुम्ही तिथून आम्ही तुम्हाला गाईड करू. स्वतः राजेश्वरी बेहेंजी ज्या मोठ्या आहेत आणि दादींची पालना घेतलेली आत्मा आहे, ती कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेल्या आणि महाराष्ट्रात येऊन या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रीयन बांधव बहिणींची त्यांनी सेवा केली, त्यांचं दिल जिंकलं. त्या स्वतः तिथं पोचल्या होत्या. तिथून पुढं आम्ही गावात आलो तर एक नवदृश्य बघितलं शोभायात्रेचं. शोभायात्रा भरपूर बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य पण मिळालेलं आहे. पण आजच्या शोभायात्रेची दिव्यता काय बघितली, तुम्हाला पण जाणवली असेल. आणि ती दिव्यता होती, तुम्ही शिवलिंगालाच डोक्यावर घेतलं होतं. कारण शिवलिंग बऱ्याच जणांच्या डोक्यावर होतं. तिथून पुढे आम्ही रॅलीमधून भवनामध्ये आलो तर सगळा परिवार तिथं उभा होता आणि सगळीकडं नुसती फुलं, पायाखाली फुलं, डोक्यावर फुलं, साईडनं फुलं, फुलांचं पायघडी, इमारतीवरती फुलं, बाबांच्या कमऱ्यात गेलो तिथं फुलं, फुलंच फुलं. आणि फूल काय दर्शवतं? फूल दर्शवतं सुगंध आणि फूल दर्शवतं हलकेपणा, लाईट. नॅचरली दिव्यदर्शनमध्ये राहणारे सगळे हलके फुलके आहेत, याचा आम्ही त्या ठिकाणी अनुभव केला. तिथून पुढं जेव्हा आम्ही या मंचावर आलो, इथं आल्यापासून 1.5 तास आम्ही एक नवीनता बघितली. सन्मान, यांचा सन्मान, त्यांचा सन्मान, त्यांचा सन्मान. बाबाही म्हणतात रिगार्ड दो, रिगार्ड का रेकॉर्ड अच्छा रखो. आणि आमदार साहेब आले, नगराध्यक्ष आल्या, याचा अर्थ आहे की श्रीगोंदा शहर आलं तुमच्याकडे. कारण नगराध्यक्ष म्हणजे मेन आत्मा आहे, आमदार ही मेन आत्मा आहे. भले थोडा वेळ थांबले ते येऊन गेले आणि अनेक गोष्टीतून एक दिव्यतेचा अनुभव आम्ही सर्वांनी केला. एक असती श्रेष्ठता, एक असती महानता, दुसरी असती श्रेष्ठता, तिसरी असती दिव्यता आणि चौथी असती भव्यता. तर महानता, बाबा स्वतःच म्हणतात माझा जो बच्चा बनतो तो महान आहे, महान आत्मा आहे ती. येणाऱ्या प्रत्येक आत्म्याला बाबा म्हणतात माझी मुलं म्हणजे महान आहेत. आपण महान तर आहोतच, त्यानंतर धीरे धीरे ज्ञान योग करत करत श्रेष्ठ बनतो आणि श्रेष्ठ नंतर आता तिसरी आपल्याला स्थिती आहे दिव्यता.
दिव्यता याचा अर्थ आहे दिव्य गुणांनी युक्त जीवन आपल्याला बनवायचं आहे. सगळ्यांना दैवी गुण माहिती आहेत. दैवी गुण धारण कसं करायचं तेही माहिती आहे. आजच्या मुरलीमध्ये पण बाबांनी आपल्याला होली या सणाची आठवण करून दिली आणि बाबांनी सांगितलं की बच्चे, होली में 2 बातें करनी होती है, एक जलाना दूसरा मनाना. आज भवनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळेच जण जे बाबांचे पुरुषार्थी बच्चे आहोत, काही नवीनही असतील, नवीनना सुद्धा मी म्हणेन की तुम्ही या दिव्य दर्शन भवनाचा जरूर फायदा घ्या. उद्घाटन प्रसंगी आलात, अत्यंत भाग्यवान आहात. परंतु आमच्या शास्त्रांच्या मध्ये सांगितलेलं आहे की भाग्य बनवायची एक वेळ असते. वैयक्तिक लाईफ मध्ये आपलं भाग्य बनवायची एक वेळ असते आणि ती वेळ आता चालू आहे. त्याची 90 वर्ष पुरी झालेली आहेत. पण अजूनही आपण दिव्य दर्शन मध्ये येऊन 3 दिव्य गोष्टींचं नॉलेज प्राप्त करा. पहिलं नॉलेज तुम्ही तुमच्याविषयी प्राप्त करा की तुम्ही कोण आहात. दुसरं नॉलेज ईश्वराविषयी प्राप्त करा की ईश्वर कोण आहे. आणि तिसरं नॉलेज हा समय कोणता चालू आहे. या तिन्ही गोष्टींना समजून घेऊन जे नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या जीवनाला खरोखर दिव्य बनवा. दिव्य दर्शन, दर्शन म्हणजे पाहणं. आपल्यामधल्या दिव्यतेला पाहण्याची, आपल्यातल्या दिव्यतेला ओळखण्याची आत्ताची वेळ आहे. तुम्ही जरूर त्याचा फायदा घ्या. आणि जे ईश्वराचे नियमित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बोलेन की आज आपल्याला भवन उद्घाटनच्या दिवशी रविवार असल्यामुळं आपण अव्यक्त मुरली ऐकलेली आहे आणि अव्यक्त मुरलीमध्ये बाबांनी इशारा दिलेला आहे की होळीमध्ये पहिल्यांदा जाळलं जातं आणि होळीनंतर आपल्या साईडला 5 दिवसांनी रंगपंचमी येते आणि त्या दिवशी रंगवलं जातं. हे पिढ्यानपिढ्या चालू असलेला जो सण आहे त्याच्या मागचा खरा भाव आहे की आता ईश्वर पिता जे आलेले आहेत ते होली म्हणजे आपल्याला शुद्ध करायला आलेत, पावन करायला आलेत. आपण सगळे आत्मे पतित झालोय, आपल्याला बाबा पावन करायला आले. आपल्या सगळ्यांच्या पावनतेमधून मग हे जग पावन होणार आहे. त्यामुळे बाबा आपल्याला म्हणतात की तुम्ही पावन होण्यासाठी तुमचे जे जुने संस्कार आहेत, जुन्या संस्कारांमध्ये पण आज बाबांनी विशेष संस्कार आठवण करून दिली. आळस आणि अलबेलापण. मोठ्या मोठ्या विकारांवर आपण विजय मिळवला सगळ्यांनी, पण छोटे छोटे विकार ज्याच्यामध्ये विशेष आळस आणि सूक्ष्म देह अभिमान, खूप सुंदर बाबांनी क्लिअर केलं. सूक्ष्म देह अभिमान तुम्हाला हे कशावरून ओळखायचं? जर तुमचा कोणी अपमान केला तर तुम्हाला लगेच राग येतो किंवा तुम्हाला बॅड फिलिंग येते, म्हणजे तुम्ही देह अभिमानात आहे. जर तुम्हाला कोणी सांगितलं की असं करू नका, असं करा, असं करू नका, असं करा,
आणि असं आपल्याला कुणी ऐकवलं आणि ते ऐकण्यासाठी आपलं मन तयार होत नसेल, तर बाबांनी सांगितलं तो सूक्ष्म अभिमान आहे. आणि हा जो अभिमान आहे हा आपल्याला स्वहा करायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्यामध्ये नाराज होणं, उदास होणं, अमृतवेलेकडे लक्ष न देणं, मुरलीकडे लक्ष न देणं, भले बाबांचे बच्चे पक्के आहे आपण, त्यात काही शंका नाही, पण ज्या छोट्या छोट्या कमजोरी आहेत या कमजोरींना बाबांनी स्वहा करायला सांगितलेलं आहे. तर आज प्रत्येकानं वैयक्तिक जीवनात बघायचं. आणि परवाचं एक सुंदर महावाक्य बाबांचं मला आवडलं, ते आठवण करून देते मी. बाबांनी सांगितलं, तुमचा पुरुषार्थ काय पाहिजे आता? तर मनसा वाचा कर्मणा ॲक्युरेट. ॲक्युरेट. तुमच्या मनातले विचार ॲक्युरेट असू देत. जशी वेळ आहे, परिस्थिती आहे, ॲक्युरेट. विचारांमध्ये असं असं नको. जसा प्रसंग आहे, व्यक्ती आहे, तसे तुमचे वाचा सुद्धा ॲक्युरेट. चुकून माझ्याकडनं हे बोललं गेलं असं नाही व्हायला पाहिजे. चुकून माझ्याकडनं हे केलं गेलं, सॉरी. बाबा म्हणतात ठीक आहे, क्षमा मागतो, पण व्हायला नको. आणि याचं एक सुंदर बाबांनी आपल्याला गहराई सांगितली. चुकीचं कर्म चुकून जरी झालं तरी बाबांनी सांगितलं, बच्चे त्याचं फळ तर आहे ना, तुम्हाला फळ खावं लागेल ना. चुकीचं कर्म चुकून झालं बरोबर आहे, विषाचा थेंब चुकून प्याले, पण विष काम तर करणार ना. तसं चुकीचं कर्म चुकून झालं तरी पण ते त्याचं फळ तर रिटर्न आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी शिवबाबांची मदत घेऊन, मग ज्ञानाची मदत, योगाच्या द्वारे शक्तीची मदत, सच्चाई सफाईनं बाबाला आपला चार्ट देऊन त्या सच्चाईची मदत घेऊन आपल्याला सगळ्यांना हा पुरुषार्थ करायचा आहे. दिव्य दर्शनच्या उद्घाटनला आपण आलोय. आपली दिव्यता वाढवायची आहे आणि ती दिव्यता आहेच मनसा वाचा म्हणा, आपण ॲक्युरेट राहण्याचा पुरुषार्थ करायचा. आणि जे काही आपल्यामध्ये आहे छोटं छोटं, ते होळीच्या निमित्तानं स्वहा करायचं आहे. विशेष आमची पण चर्चा झाली आपापसामध्ये की कोणी आपल्याशी ठीक नाही वागलं तर थोडं मनामध्ये त्या व्यक्तीविषयी घृणा येते, नफरत येते, काही काळ त्याच्याशी बोलायची इच्छा होत नाही. हे होतं नॅचरली. तर हे जे छोटे छोटे संस्कार आहेत त्या संस्कारांना आपण होळीच्या निमित्तानं स्वहा करूया. आणि आज आपण योगी आहोतच, योग करतच आहोत, पण योगाचं परिवर्तन मी योग करती आहे तर बाबांचे जे गुण आहेत ते माझ्या जीवनामधून मलाही जाणवले पाहिजे आणि इतरांनाही जाणवले पाहिजेत. असा योगाचा गहरा अभ्यास आपण करूया. आणि खऱ्या अर्थानं आज जे दिव्य दर्शन सोहळ्यासाठी आपण सगळे जमलेले आहोत त्या दिव्य दर्शन इमारतीचा फायदा करून घेऊया. मी ही शुभभावना दिव्य दर्शनसाठी ठेवते. तिथं येणारे सगळे आत्मे भरपूर भरपूर येत राहू देत. पुढचं प्रांगण आहे त्यांचं खुलं, ते प्रांगण सुद्धा धीरे धीरे भाई बहिणींच्या माध्यमातून भरून जाऊ दे आणि अनेक लोक या दिव्य दर्शनाचा लाभ घेऊन धरावर आलेल्या भगवंताला, धरावर आलेल्या परमेश्वराला यथार्थ रीती ओळखू देत आणि आपल्या जीवनाचं
सोनं करून घेऊ दे. ओम शांती.